नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आपण नेहमी इतरांचं जे आकलन करतो, आपल्या घरातली घरगुती काम करणारी कष्टकरी मोलकरीण असेल, आपल्या ऑफिसमध्ये किंवा आपल्या कामाच्या जागी आपल्या हाताखाली काम करणारी माणसं असोत, पोस्टातला एक कर्मचारी असो, सरकारी खात्यातला कर्मचारी असो, बसचा कंडक्टर असो, प्रत्येकाच्या कामातले आपण दोष काढत असतो, त्यातल्या त्रुटी आपण शोधत असतो. तेव्हा एक गोष्ट आपल्याकडून होत असते की आपल्याला ती गोष्ट खूप सोपी वाटत असते, खूप सोपी वाटत असते. आणि आपल्या हाताखाली काम करणारा माणूस किंवा आपल्या घरचा कामगार मोलकरीण वगैरे कशाला, देशाचा पंतप्रधान असो, राज्याचा मुख्यमंत्री असो, एखाद्या पक्षाचा प्रमुख नेता असो, आपण त्यांच्या चुका काढत असतो. मी काढतो. मी एक पत्रकार किंवा टीकाकार आहे म्हटल्यानंतर इतरांच्या चुका कुठे कुठे झाल्या हे मी सांगत असतो, दाखवून देत असतो. याचं कारण काय असतं माहिती का मित्रांनो? याचं कारण असं असतं की आपण त्या परिस्थितीमध्ये नसतो, त्या जागी नसतो जिथे एक निर्णय घेऊन तो अंमलात आणायचा असतो. आपण तिथून दूर बसलेले असतो आणि त्यामुळे आपण असतो तर काय केलं असतं, कसं सहज केलं असतं असं आपल्याला वाटतं. हे फक्त वाटत असतं. तशी परिस्थिती आली तर तो निर्णय घेऊन चुकणाऱ्या माणसापेक्षाही भीषण भयंकर चूक आपण करू शकतो. पण त्याचा विचार आपल्या डोक्यात येत नाही, कारण आपण स्वतःला शहाणे समजत असतो. माझी परिस्थिती तीच आहे, दुसऱ्यांच्या चुका दाखवायच्या, पण आपल्याकडून चुका होतात त्याचं काय. आणि त्याचं एक कारण असं आहे मित्रांनो, आणि महत्त्वाचं कारण असं आहे की आपण आपलं जेवढं आकलन आहे, आपली जेवढी बुद्धी आहे, आपल्याकडे जे कौशल्य किंवा क्षमता आहे तीच समोरच्याकडे आहे असं गृहीत धरतो आणि मग त्याचं आकलन किंवा त्याचं ॲसेसमेंट करत असतो. साधी गोष्ट तुम्हाला अनुभवून सांगतो. तुमच्या घरात काम करणारी एखादी महिला किंवा गडी असतो, जो घर साफ करतो, काय घरातली इतर कामं करतो, जी करण्यासाठी तुम्हाला आळस असतो म्हणून तो करत असतो. पण त्याच्या चुका आपण इतक्या सहजगत्या काढतो. साधा घरातला कचरा काढायचा असेल झाडू हातात घेऊन, तर मित्रांनो खूप अवघड काम असतं. जो घरातली झाडलोट करणं हे काम एखादा गडी किंवा मोलकरीण अवघ्या 5 ते 7 मिनिटात उरकून घेते किंवा 10 मिनिटात उरकते. ते काम आपल्याला अर्धा तास पूर्ण करता येणार नाही. आणि केलं तरी कुठल्या ना कुठल्या सांदी कोपऱ्यामध्ये कचरा तसाच राहिलेला असतो, झाडू मारली गेलेली नसते. पण आपण मालक आहोत, आपण घरमालक आहोत, तर आपण त्यांच्या चुका सहजगत्या काढतो, कारण आपल्याला त्यांचं काम सोपं वाटतं. आणि दुसरी गोष्ट अशी असते की हे आपण केले तर समोरच्याला का जमत नाही. एखाद्या मुलाचं, एखाद्या माणसाचं गणित चांगलं असेल आणि त्यामुळे तो समोरच्याला जेव्हा गणित समजवायला जातो तेव्हा तो हे गृहीत धरतो की त्यालाही हे गणित सहजगत्या समजलं पाहिजे, आणि समजत नसेल तर न समजायला काय झालं, मला समजलं, अशी आपण तुलना करतो. आणि इथेच सगळी गल्लत होते जी आपल्या जगण्यामध्ये होते, मित्रांमध्ये, कुटुंबामध्ये, भावंडांमध्ये, नातेवाईकांमध्ये. आपण जेव्हा एकाच्या तुलनेत दुसऱ्याची काही ती गणना करायला लागतो तेव्हा आपण गृहीत धरलेलं असतो दोघांची शक्ती, दोघांची क्षमता, दोघांचं कौशल्य जणू काय सारखं आहे. मग याला जमतं तर त्याला का नाही जमत. एका भावंडाला शाळेत चांगले मार्क मिळाले तर दुसऱ्यालाही तितकेच मिळाले पाहिजे, ती अपेक्षा असते, ती गैरलागू अपेक्षा असते. त्यामुळे बघा, हा भाऊ किती पुढे गेला, ती बहीण किती मागे पडली, किंवा तो भाऊ किती मागे पडला. म्हणजे एकाची हुशारी हा जणू काय दुसऱ्या भावंडाचा गुन्हा आहे. अशा पद्धतीत जेव्हा वागवलं जातं त्यातून भांडणं निर्माण होतात.
आपला हा गैरसमज आपण इतरांच्या माथी मारायला जातो, तेव्हा त्यातून गैरसमज होतात आणि त्याचे दुष्परिणाम पण संभवतात. काही माणसं मोहात सहजगत्या पडतात. साध्या साध्या गोष्टीचा मोह इतका पडतो त्यांना की त्याच्यात त्यांचं नुकसान होतं. दुसरीकडे काही माणसं सावध असतात, ती अशा छोट्या मोहात सापडत नाहीत आणि त्यांचं नुकसान होत नाही. पण ज्या वेळेला एकमेकाशी बोललं जातं, भांडलं जातं, संवाद केला जातो, तेव्हा मात्र याच पद्धतीत होतो. आणि तो जेव्हा सार्वजनिक जीवनात किंवा राजकारणात येतो तेव्हा तो अधिकाधिक हास्यास्पद होत जातो. तुम्हाला हे एवढं मी निरूपण सांगण्याचं कारण असं आहे की उबाठा शिवसेनेचे नेते प्रवक्ते संजय राऊत यांनी आंध्र प्रदेशचे नवे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना एक ऑफर दिलेली आहे. चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असले तरी आज नरेंद्र मोदींचं जे सरकार बनलेलं आहे केंद्रातलं, त्या सरकारला बहुमोल असलेल्या जवळजवळ मला वाटते 16 खासदारांची जी पाठिंबा आहे तो तेलुगू देसमचा आहे. आणि त्यामुळे तेलुगू देसम पक्ष नरेंद्र मोदींची पंतप्रधान म्हणून अडवणूक करू शकतो. तर ती अडवणूक करण्यासाठी ते नाराज असले पाहिजेत, चिडलेले असले पाहिजेत. आणि त्यामुळे त्यांना चिडवण्याचं आणि डिवचण्याचं काम संजय राऊत यांनी केलेलं आहे की तेलुगू देसम पक्षाने जर लोकसभेच्या सभापती पदाची निवडणूक लढवली तर इंडी अलायन्स त्याला पाठिंबा देईल असं संजय राऊत यांनी घोषित करून टाकले. पण संजय राऊत एक गोष्ट विसरतात की ते इंडी अलायन्सचे सर्वोच्च किंवा सर्वेसर्वा नाहीत. इंडी अलायन्सकडे जी काय 200च्या आसपास खासदारांची संख्या आहे त्याच्यामध्ये 10 खासदारसुद्धा संजय राऊत यांच्या पक्षाचे नाहीत. आणि स्टालिन, ममता बॅनर्जी किंवा तुमचा अखिलेश यांच्याकडे जवळजवळ 30पेक्षा अधिक खासदार आहेत. ते सुद्धा हिंग लावून उद्धव ठाकरेंना आणि शिवबाठाला विचारत नाही. काँग्रेसकडे तर 99 आहेत. त्या 4 पक्षांची बेरीज एकत्र केली तर जवळजवळ 200 होते. त्या 200मध्ये शिवसेना उबाटाचा समावेश नाही आहे. आणि म्हणून इंडी अलायन्सच्या वतीने थेट तेलुगू देसमला ऑफर देण्या इतके संजय राऊत मोठे नाहीत. पण रोज उठून काहीतरी बकवास करायची, चॅनेलवाले आपल्या दारात भिकाऱ्यासारखे उभे आहेत, त्यांना चावायला काहीतरी हाडूक टाकायचं म्हणून संजय राऊत असल्या खुळचट कल्पना आणि वल्गना करत असतात. आणि धमकी तरी काय आहे की आजपर्यंतची परंपरा अशी आहे की सभापती जो असतो तो सत्ताधारी पक्षाचाच उमेदवार निवडला जातो आणि लोकसभेचं उपाध्यक्षपद किंवा उपसभापतीपद हे विरोधी पक्षाला किंवा सत्ताधारी सोडून इतर कुठल्या तरी पक्षाला दिला जातो. तुम्हाला आठवत असेल तर पहिल्या का पहिल्या टर्ममध्ये भाजपकडे पूर्ण बहुमत होतं, त्यांचाच सभापती झाला. सुमित्रा महाजन किंवा ओम बिर्ला हे सभापती झाले. पण उपसभापती पद जे होतं ते त्यांनी अण्णा द्रमुक या मित्र पक्षालाच देऊन टाकलं होतं, भाजपचं नाही, दुसऱ्या पक्षाला दिलं. म्हणजे मित्र पक्षाला दिलं पण विरोधी पक्षाला दिलं नव्हतं. आणि त्यामुळे आत्तासुद्धा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी मुख्य पंतप्रधान झाल्यानंतर उपसभापती पदाची जी परंपरा आहे विरोधी पक्षाला देण्याची ती चालू करावी एवढी किरकोळ इच्छा आता इंडी अलायन्सकडे आहे. पण ती इच्छासुद्धा नरेंद्र मोदी पूर्ण करतील किंवा नाही अशी आशंका ज्यांच्या मनात आहे त्यांनी ही ऑफर देऊ केलेली आहे. कारण त्यांना भीती अशी वाटते की कदाचित सभापती भाजपचा
आणि उपसभापती तेलगू देसमचा अशी सुद्धा विभागणी नरेंद्र मोदी करू शकतील, तर त्यात खोडा घालायचा म्हणून सभापतीपद तेलगू देसमने मागावं यासाठी दाखवलेली ही लालूच आहे. ही सभापतीपद तुम्ही लढवा, आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो, म्हणजे 200 खासदारांचा पाठिंबा तुम्हाला आहेच. संजय राऊत एक गोष्ट विसरतात की ज्यांना आपण अशी ऑफर देतो आहे ते उद्धव ठाकरे नाहीत. ज्यांना आपण सभापती पदाची निवडणूक लढवा म्हणून सांगतोय ते मातोश्रीवर राहत नाहीत. हे संजय राऊत विसरले की एका छोट्या स्वार्थासाठी आपल्या पक्षाचा आणि आपल्या राजकारणाचा सत्यानाश करून घ्यायला चंद्रबाबू नायडू हे उद्धव ठाकरे यांच्यासारखे लोभी आणि हव्यास धरणारे नाहीत. यापूर्वी त्यांनी हा प्रयोग केलाय आणि दोनदा त्यांचं दुधाने तोंड भाजलेलं आहे. 2002 मध्ये वाजपेयी सरकारला तेलगू देसमनेच पाठिंबा दिला होता, चंद्रबाबूंनी पाठिंबा दिला होता, पण गुजरातच्या दंगलीनंतर नरेंद्र मोदींचा राजीनामा घ्या अशी मागणी करत ती मान्य झाली नाही, म्हणून चंद्रबाबू नायडू NDA सोडून गेले होते आणि 10 वर्ष वनवासात जावं लागलं. 2018 मध्ये आंध्र प्रदेशला स्पेशल स्टेटस विशेष दर्जा देण्याची मागणी पुढे केली आणि ती पूर्ण होत नाही, म्हणून चंद्रबाबूंनी परत एकदा NDAची साथ सोडली, भाजपची साथ सोडली आणि 5 वर्ष वनवासात गेले. दोनदा भाजपची साथ सोडून चंद्रबाबूंना वनवासात जावं लागलं. पहिली 10 वर्ष नुसते वनवासात, राजकीय वनवासात होते, सत्तेच्या बाहेर होते, पण दुसऱ्या 5 वर्षात त्यांना 8-10 महिने तुरुंगवास देखील सहन करावा लागला. त्यातून दोन्ही वेळेला बाहेर पडताना त्यांना भाजपच्या कुबड्या घ्याव्या लागलेल्या आहेत. तो दांडगा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे, जो अनुभव अजूनही उद्धव ठाकरेंना किंवा संजय राऊतांना आलेला नाही आहे, शिवबाठाला आलेला नाही आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टीचा हव्यास करून आणि आपला जीव तोकडा असताना पार हिमालय पादाक्रांत करण्याच्या गर्जना करणं हे टीव्हीच्या कॅमेरासमोर सोपं असतं, पण व्यवहारी राजकारणात केवळ अशक्य असतं. हे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू उत्तम रीतीने शिकलेले आहेत. मध्ये लोकसभेत 20 खासदार असलेला पक्ष होता नितीश कुमारांचा. हे असले नखरे आणि असले हव्यास धरताना त्याची घसरगुंडी झाली आहे आणि 2 वेळेला त्याच भाजपच्या शरणाला जाऊन त्यांना आपल्या पक्षाचं पुनरुज्जीवन करावं लागलेलं आहे. आपला उद्धार मोदी करू शकतात, भाजप करू शकतो, या अनुभवातून नितीश आणि नायडू गेलेले आहेत. अजूनही त्या पूर्ण अनुभवातून उद्धव ठाकरे आणि शिवबाठाला जायचं आहे. 4-5 वर्षानंतर काँग्रेसबरोबर जाण्याची किंमत काय असते हे उद्धव ठाकरेंनाही कळणार आहे आणि तो अनुभव घेऊन दुधाने तोंड भाजलं असल्यामुळे आता नितीश किंवा नायडू यांना थाकसुद्धा फुंकूनच प्यावं लागणार आहे. तेव्हा त्यांना रबडी देतो, बासुंदी देतो, असं कितीही लालूच दाखवलं, गाजर दाखवलं, आमिष दाखवलं म्हणून ते सहजासहजी संजय राऊतांच्या किंवा शिवबाठाच्या असल्या आमिषाला बळी पडण्याची बिलकुल शक्यता नाही, कारण त्यांचं नाव उद्धव ठाकरे नाही आहे. शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आणि मतदानाच्या निकालानंतर 2019 मध्ये तात्काळ युती मोडून उद्धव ठाकरे
महाविकास आघाडी बनवायला धावले तितका उतावळेपणा करायला चंद्रबाबू नायडू उडाण टप्पू नाहीत. कारण त्यांनी काँग्रेससोबत जाण्याचा एक भीषण अनुभव घेतलेला आहे. उद्धव ठाकरेंना त्या अनुभवातून अजून जायचं आहे. ते म्हणतात ना, घी देखा बडगा नहीं देखा. तेव्हा काँग्रेसबरोबर जाण्याचे फायदे शिवबाठाने, उद्धव ठाकरेंनी आणि संजय राऊतांनी खूप चाखलेले आहेत. आता त्यांना काँग्रेसबरोबर जाण्याचे तोटे सोसायचे आहेत. मरगळलेल्या काँग्रेसला महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंमुळे नवी संजीवनी मिळालेली आहे आणि आता त्यांना शिवबाठाची गरज राहिलेली नाही. नाना पटोले काय बोलतायत ऐका, समजून घ्या. जेवढी गरज होती शिवसेनेची ती त्यांना पूर्ण झालेली आहे. काँग्रेसचं पुनरुज्जीवन झालेलं आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता जोशात आलेला आहे. त्याला आता शिवसेना नावाच्या शिडीची गरज राहिलेली नाही. आणि म्हणूनच त्या सापशिडीच्या खेळामध्ये शिवबाठाला सापाच्या तोंडी देऊन तळाला नेऊन टाकायचं प्लॅनिंग काँग्रेसमध्ये आधीच सुरू झालेलं आहे. संजय राऊत असोत किंवा उद्धव ठाकरे असोत, शिवबाठाच्या नेत्यांनी आपण सापाच्या तोंडी जाऊन परत तळातल्या कुठल्या तरी घरात, तळघरात जाऊन पडू का याची चिंता करावी. सरकार पाडण्याच्या वल्गना करण्याची गरज नाही. ते करायला ममता बॅनर्जी, स्टालिन, तुमचे अखिलेश किंवा संजय राहुल गांधी समर्थ आहेत. त्या 4 पक्षांचे मिळून जवळजवळ 200 खासदार आहेत. या असल्या ऑफर त्यांनी द्यायच्या असतात. आपल्या कमरेला लंगोटीसुद्धा नाही आणि समोरच्याला शाल पांघरण्याचे ऑफर द्यायची, सत्काराचं आमंत्रण द्यायचं यासारखा खुळचट विनोद असू शकत नाही. हे संजय राऊत यांनी लक्षात घ्यावं. आणि हे 4 पक्ष एकत्र येऊन सुद्धा आकडा 200चा होतो. सगळी इंडिया आघाडी एकत्र येऊन एकट्या भाजप एवढी संख्या होत नाही. तेव्हा ऑफर कोणाला देता? आणि ऑफर स्वीकारायला समोर उद्धव ठाकरे नाहीत, चंद्रबाबू नायडू आहेत. आपली तेलुगू देसम पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतृत्वपदी निवड झाल्यानंतर सुद्धा आभार प्रदर्शन करताना चंद्रबाबू नायडू ढसाढसा रडले. का रडले? विचार करा. आपला दणदणीत बहुमताचा पक्ष घेऊन ते ज्या सेक्युलरिझम आणि काँग्रेसच्या नादी लागले तिथून त्यांची घसरगुंडी सुरू झाली आणि त्याची किंमत व्यक्तिगत पातळीवर त्यांना मोजावी लागली. 10 वर्ष राजकारणातला वनवास आणि पुढच्या 5 वर्षाच्या वनवासात 10 वर्षाचा अज्ञातवास किंवा तुरुंगवास भोगलेला माणूस उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे नाही आहे. आदित्य ठाकरेंना, उद्धव ठाकरेंना त्या धबडग्यातून अजून जायचं आहे. संजय राऊत त्याची चव चाखून 100 दिवस तुरुंगातून आलेले आहेत. आणि म्हणून असली ऑफर देताना आधी समोर आपण कोणाला ऑफर देतोय याचा विचार केला पाहिजे. तुमची ऑफरचा अर्थ असा आहे, चला परत वनवासात जाऊ, मजा करू, वनभोजन करू, पिकनिक करू, असली ही ऑफर आहे. तुम्ही सभापतीपदाची ऑफर दिली, त्याच्यापेक्षा आंध्र प्रदेश आपल्या पंखाखाली राखणं आणि केंद्र सरकार आपल्या बाजूचं असणं ही आज घडीला चंद्रबाबू नायडू यांची फार मोठी गरज आहे. एक निवडणूक जिंकली म्हणून राजकारणातले पाय भक्कमपणे रोवले जात नाहीत. हे भाजपसारखा मोठा पक्ष सत्ता राखून देखील शिकतोय, पण सत्ता आणि पक्ष गमावून, मतांची टक्केवारी गमावून आणि मुसलमानांच्या मताच्या मेहरबानीवर 9 जागा निवडून आणलेल्या शिवबाठाला तेवढीही समज नसेल
तर त्यांना ब्रह्मदेवसुद्धा वाचवू शकणार नाही. बाळासाहेबांविषयी असलेली श्रद्धासुद्धा शिवबाठाला वाचवू शकणार नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा ऑफर कोणालाही द्या. बायडेनलाही संजय राऊत ऑफर देऊ शकतात, तुला परत एकदा निवडून आणतो, ट्रम्पचं ट्रम्प कार्ड आम्ही चेन्ना मेन्ना करून टाकू शकतो, आमच्याकडे सामनासारखं दैनिक आहे, अशी ऑफर बायडेनला संजय राऊत देऊ शकतात. आणि आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे त्याचं समर्थन करू शकतात, त्याचं लॉजिक सुषमा अंधारे मांडू शकतात. पण बायडेन, पुतीन, ट्रम्प ही माणसं असल्या लोकांना ओळखतसुद्धा नाहीत. काल परवा G7च्या बैठकीला नरेंद्र मोदींना उगाच बोलवलेलं नाही. तेव्हा नरेंद्र मोदींची टक्कर म्हणजे G7च्या एका सदस्याची टक्कर असते, हे कळण्या इतकी बुद्धी चंद्राबाबू नायडूंची शाबूत आहे, उद्धव ठाकरे किंवा संजय राऊतांची नसेल. मुद्दा असा असतो मित्रांनो की आपण आपल्या अनुभवावर बोलतो. आपण कसे साध्या सुध्या ऑफर मिळाल्या तरी फसतो, तसे नायडू पण फसतील, गाजर दाखवले की धावत येतील, असं संजय राऊतांना वाटतं. तर संजय राऊतांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, चंद्राबाबू नायडूंचं दुधाने दोनदा तोंड भाजलेलं आहे, त्यांना ताक देखील फुंकून प्यावं लागतंय. कारण सत्ता गेल्यानंतर सूड भावनेने जगन मोहन रेड्डीने त्यांना वागवलेलं आहे. आणि सूडबुद्धीचं राजकारण जागृत झालं तर आपण कुठल्या अवस्थेत जाऊ हे त्यांना कळतं. आत्ता त्यांना आपल्या मुलाला तेलुगू देशममध्ये प्रस्थापित करायचं आहे आणि त्यासाठी इंडी अलायन्सच्या राजकारणाचा हिस्सा होऊन आपल्या सकट मुलाचं भविष्य खराब करण्याची त्यांना अजिबात इच्छा नाही आहे. आणि म्हणूनच सभापतीपदाचं आमिष दाखवून नायडू फसणार नाहीत. मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.